हरि ओम. योगदास जयगणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 61 अति तेथे माती. एक भिकारी होता. तो मोठा सत्शील होता. त्याला चोरी लबाडी वगैरे काही माहीत नव्हते. एकेकाळी त्याच्या ऐन तारुण्यात त्याच्याकडे विपुल धनसंपत्ती होती, परंतु आता त्याच्याकडे काहीही शिल्लक नव्हते. तो खूप म्हातारा झाला होता. आता त्याच्याच्याने काम करवत नसे. त्याला सांभाळणारेही कोणी नव्हते. तरीही कोणाची फसवणूक करून आपले पोट भरावे असे त्याच्या मनात कधीही आले नाही. त्यामुळे तो भीक मागत असे. लोक त्याला स्वखुशीने जी भीक घालत ती मोठ्या समाधानाने खाऊन तो इतर वेळी हरिनाम घेत भजन करत एखाद्या देवळात बसून राही. त्या भिकाऱ्याची ती दैन्यावस्था आणि तशातही त्याची भक्ती पाहून देव त्याच्यावर प्रसन्न झाला. देव त्या भिकाऱ्यापुढे प्रकट झाला आणि भिकाऱ्याला म्हणाला की मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न झालो आहे, तेव्हा तुला काही मागायचे असल्यास माग. आपल्यावर देव प्रसन्न झाला आहे हे पाहून भिकाऱ्याला फार फार आनंद झाला. त्याला आता आकाश ठेंगणे झाले. आता आपले दैन्य संपले, पूर्वीचे दिवस परत आले असे मनात ओळखून त्याने मनोभावे देवाला साष्टांग नमस्कार घातला. देवाने त्याला वर मागण्यास सांगितले. भिकारी म्हणाला, देवा, मला भरपूर सोनं दे. देव म्हणाला, ठीक आहे, तुला पाहिजे तेवढं सोनं घे. तू पुरे म्हणेपर्यंत मी सोनं देत राहीन. पण एक अट आहे. मी दिलेलं सोनं जर जमिनीवर पडलं किंवा ठेवलंस तर त्याची तत्काळ माती होईल. भिकारी म्हणाला, मंजूर आहे. त्या भिकाऱ्याने आपली झोळी पुढे केली. देवाने त्याच्या झोळीत सोनं टाकायला सुरुवात केली. भिकारी म्हणत राहिला, आणखी आणखी. देव त्याला विचारी, पुरे की अजून पाहिजे? भिकारी म्हणे, अजून अजून. देव झोळीत सोनं घालत राहिला. अचानक झोळी फाटली. सोनं जमिनीवर पडलं. सगळ्या सोन्याची माती झाली. हरि ओम.